त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर अजितदादांच्या बरोबर आमच्या सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक होतो त्यावेळी चर्चा झाली आणि त्या चर्चा करताना महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट झालेली आहे. जिथे होईल तिथे एकाच वेळा वेगवेगळी चिन्ह देण्यापेक्षा एकच चिन्ह जिथं होईल त्याचा उपयोग करावा. जिथं एकमत होणार नाही तिथं तुतारी लढवायची आणि मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची अशा प्रकारची भूमिका आम्ही ठरवलेली आहे. त्यामुळे इथे आता निवडणूक होताना या निवडणुकीच्या माध्यमातून एकाच चिन्हाचं वाटप करून घड्याळ या चिन्ह आम्ही निवडणूक लढवणार. महायुतीमध्येच कुठेतरी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा सातारा जिल्ह्यात सुद्धा प्रयत्न सुरू आहे. शंभूराज देसाईंना सुद्धा कुठेतरी कचाट्यात पकडलं जात आहे. त्यांची मदत घेतली जाणार आहे का किंवा त्यांना सुद्धा सोबत घेतलं जाणार आहे का काही ठिकाणी? होय, आमची त्यांची तयारी असेल तर शंभूराज देसाई यांच्याबरोबर आमची चर्चा करायची तयारी आहे आणि आम्ही तशा प्रकारची चर्चा करून पुढे वाटचाल करायला आमची तयारी आहे. कसा प्रतिसाद तुम्हाला एकूण जिल्ह्यातील तुम्ही ज्यावेळी आता मुलाखती घेताय लोकांचा कसा उत्साह आहे, काय सांगा त्याच्याबद्दल? प्रतिसाद फार चांगला असतो. फक्त बाकीच्या प्रतिसादाच्या बाबतीमध्ये जे लोकांमध्ये जे आता हे आहे हे लोकशाहीच्या निवडणुका जर असत्या तर लोकांचा प्रतिसादाचा इतिहास दिसला असता. लोकसभेनंतर ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत त्यामुळे आता यामध्ये खरं म्हटलं तर दगड आहे. मी मागे सांगितलं आहे की मला खरं म्हटलं तर लोकांचं, कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांचं अभिनंदन करावं लागतं की ते धाडसनं अजूनसुद्धा उभं राहतात. म्हणजे सध्याच्या परिस्थिती बघितल्यानंतर ते उभे राहतात याचं कौतुक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी लढाई संघर्ष करण्यासाठी ते उभे राहतात याचा आनंद आहे. आणि मला वाटतं एक ना एक दिवस त्याचा निश्चितपणाने विजय हा निश्चित होऊ शकतो आणि ह्या निवडणुकीला तो पाहायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. दोन्ही राष्ट्रवादी तुम्ही एकत्र आलाय, परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्याबरोबर आलेत का, काय सांगत? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्याबरोबर आलेत का, युतीमध्ये येतात? नाही, आताच्या घडीला ते जे आहे ते शिवसेना गटातून आहे, शिंदे गटातून हे म्हणाले त्याप्रमाणे आता शंभूराजे देसाई हे मकरंद पाटण यांच्याशी बैठक झाली, माझ्याशी बैठक झालेली नाही आहे. पण त्या बाबतीमध्ये चर्चा सकारात्मक झाली तर वाटा स्टेशनमध्ये सुद्धा या गटामध्ये सुद्धा त्यांची वगैरे चर्चा करून काय निर्णय घ्यायचा त्यांनी प्रतिसाद दिला तर चर्चा करण्याची तयारी आपण ठेवू. जिल्ह्यात ज्या पद्धतीनं भाजप ताकद लावत आहे किंवा ज्या पद्धतीनं फोडाफोडी करत आहे, कशा पद्धतीनं आता त्यांचा हा म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी तुम्ही आता काय रणनीती आखणार आहे? नाही, रणनीती लोकांच्या विश्वासावर रणनीती. आता असं आहे की सध्याच्या निवडणुका बघितल्या म्हणजे बोगस मतदार पकडल्यानंतर सुद्धा पोलीस सोडून देत आहेत, प्रशासन मदत करत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती घेतल्यावर त्याच्यावर कारवाई होत नाही. परंतु मला वाटतं की जशा तशी निवडणूक करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला तर प्रतिसाद चांगला मिळतो. आणि मला वाटतं राजेंद्र भोसले आम्ही इथं उमेदवार त्यांनी त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उभे आहेत. मला वाटतं की चांगला उमेदवार दिला आहे आणि चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांच्यासाठी निर्मित आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती या गटातल्या उमेदवारांना गणाला काही अडचण येणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे असा माझा विश्वास आहे. राजू काकांनी जी तयारी केली गेली 1.5 ते 2 महिने झाले, राजू काका या गटामध्ये मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येतात. याचीच धडकी घेऊन काय पुढचा उमेदवार देण्यात येत? आजही पुढचा उमेदवार दिला गेला नाही. शेवटचे 2 दिवस आहेत, काय सांगाल की तुम्हाला घाबरलेत का? ते थोडक्यात नाही, घाबरलं असं नसतं. काय असं शेवटी निवडणूक ही होत असते. मला वाटतं की चांगला उमेदवार, कारण मला वाटतं की त्या मागे सुद्धा आमच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, चांगल्या प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे आणि एक सुसंस्कृत अशा प्रकारच्या गृहिणी म्हणून आहे. आणि जिल्हा परिषदेला एक चांगल्या प्रकारचं अध्यक्षपदाच्या काही ठिकाणी आरक्षण आहे. त्या आरक्षणामध्ये या असलेल्या आमच्या उमेदवाराला भविष्यकाळामध्ये चांगली संधी मिळू शकते. चांगली सुसंस्कृत गृहिणी या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो हा विश्वास कार्यकर्त्यांना आणि मतदारामध्ये असल्यामुळे वातावरण चांगलं होईल. आणि ते बघत असताना सुद्धा उमेदवार कसा असावा याचा सुद्धा मतदार चांगल्या प्रकारचा विचार करतील. म्हणून समोरचा उमेदवार अजून निश्चित झाला नाही. आमच्या ह्या उमेदवारांच्या असलेल्या क्षमतेबद्दल आणि चांगल्या उमेदवाराच्या समोर तेवढ्या तोडीचा उमेदवार त्यांना मिळत नसावा अशी आमची अपेक्षा आहे. वॉटर स्टेशनमध्ये ज्या वेळेला निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला वॉटर स्टेशन गट हा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव राहिला. त्याच्यानंतर कुणबी राजू काकांची उमेदवारी कुणबी उमेदवार म्हणून इथं बघितली जाते.
पण कुणबीला प्रचंड प्रमाणात विरोध हा महेश शिंदेच्या समर्थक लोकांनी केलेला आहे की या ठिकाणी पत्रकार परिषद झाली, वाटरला झाली आणि कालच्या सुद्धा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन तोच मुद्दा उपस्थित केला की कुणबी उमेदवारांच्या बाबत आम्ही मराठा जरी असलो तरी त्याला विरोध केला जाणार, तरी सुद्धा तुम्ही उमेदवार कुणबी दिलेला आहे आता इथं. नाही, एक आहे की सरकारने धोरण जाहीर केलेलं आहे. राज्य सरकारने ज्या वेळेला या असलेल्या धोरणाच्या संदर्भातील भूमिका जाहीर केल्यानंतर त्या निकषात त्यांच्या पूर्वीच्या असलेल्या पुराव्यानंतर ते जर कुणबी ओबीसीमध्ये आले असतील तर हा त्यांचा नैतिक अधिकार आहे. त्या अधिकारामध्ये ते पूर्वी मराठा होते, मग आता दाखला घेतला म्हणून ते ओबीसी, त्यांना तो दाखला पूर्वी मिळाला नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले. त्यामुळे सरकारने काही निकष ठरवले, नियम ठरवले. त्या नियमाच्या चौकटीत त्यांच्या पूर्वीच्या असलेल्या पुराव्यानुसार ते ओबीसी सिद्ध झालेलं आहे. आता एकदा सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर ओबीसी सिद्ध झाल्यानंतर मग ते आपल्या ओबीसीतले नाही असं सांगण्याचं मला वाटतं ते चुकीचं होतं. त्यामुळे मला वाटतं की ते आज ओबीसी म्हणून पूर्णपणाने आहे. असे अनेक लोक आहेत की ज्यांनी या नवीन कायद्याप्रमाणे, या असलेल्या निकषाप्रमाणे ओबीसीचा जो रेशो आहे त्यामध्ये अनेक महाराष्ट्रातल्या लोकांना दाखले मिळालेले आहेत. अजूनही ती प्रक्रिया चालू आहे आणि मला वाटतं की त्या प्रक्रियेमध्ये ज्यांना ओबीसीचे पुराव्यामुळे ओबीसी मंजूर केला. आता तुम्ही असं म्हणता विदर्भात काय, विदर्भामध्ये मुक्त मराठवाड्यामध्ये सरसकट 99% ओबीसीमध्ये आहेत लोक. मग तिथं असा वाद निर्माण होत नाही. आपल्याकडे फक्त पुरावे मिळत नव्हते हा विषय होता म्हणून फक्त चर्चा झाली होती. मला वाटतं की त्यामध्ये आता ह्या का तो हा राजकीय भाग सोडण्यापेक्षा यांचा अधिकार आहे, तो अधिकार आहे मान्य करायला पाहिजे असं माझं मत आहे. ओके, चलो ओके.